सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नांदणी दगडफेक प्रकरणातील 32 जणांना जामीन मंजूर। नांदणी तालुका शिरोळ येथील महादेवी हत्तीन वनतारा प्रकल्पात नेताना झालेल्या दगडफेकीत 164 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 39 नावे निष्पन्न झाली होती। यातील 18 जणांना शिरोळ पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभं केलं होतं। पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। अखेर सोमवारी जयसिंगपूर न्यायालयात अटक केलेल्या 18 जणांबरोबर 14 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला। नांदणी येथील स्वस्ती श्री चिंचन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची महादेवी हत्तीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरात येथील वनतारा केंद्रात पाठवण्याच्या दिवशी मिरवणुकीत जनसमुदायाने तीव्र भावना व्यक्त करून दगडफेक केली होती। झालेल्या दगडफेकीत पोलिसांची 8 वाहने फोडली होती। यात 12 पोलीस जखमी झाले होते। त्यानंतर शिरोळ पोलिसांनी 39 जणांची नावे निष्पन्न करून इतर 125 अशा 165 जणांवर गुन्हे दाखल केले होते। यातील 18 जणांना पोलिसांनी अटक केली होती, त्यांचाही जामीन मंजूर करण्यात आला। त्याचबरोबर 14 जणांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।